नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील भीषण अपघातात तरुणीनंतर तरुणाचाही मृत्यू. नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन तरुणीचा दरम्यान मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय चालक सागर सांडा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र घटनेला 1 महिना उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संतप्त कुटुंबियांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. न्याय मिळावा या मागणीसाठी मृत तरुण आणि तरुणीच्या कुटुंबियांनी कॅन्डल मोर्चा काढला. यावेळी नवी मुंबई पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. तर आरोपींवर तातडीनं कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरते आहे. बिल्डरच्या मुलांनी माझ्या मुलांची आणि तिच्या मैत्रिणीच्या हरमनची हत्या केलेली आहे. त्यांच्या अंगावरून जाणून बुजून गाड्या घातलेल्या आहे आणि बेरहमीपणे त्यांना कुठलं उपचार न करता ते पळून गेलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही. आणि पोलिसांनी जर आमच्या त्या मुलाच्या ऐवजी जर त्या बिल्डरचा मुलगा असता आणि दुसरा कोणी गरिबाचा मुलगा जर असता तर आतापर्यंत त्याची जे कलम त्याला लागू शकत नाही ते कलम त्याच्यावर टाकून त्याला पूर्णपणे कस्टडीमध्ये त्याला पूर्ण सोडवलं असतं. परंतु ह्या उलटं झालेलं आहे. मी रिक्षा चालवतो, माझा मुलगा गरीब आहे, आम्ही गरीब आहे आणि आम्हाला कोणी असं हे नाही वाटत त्यांना. आणि त्यामुळे त्या बिल्डरच्या मुलांना पूर्णपणे वाचवण्याचं काम करत आहेत. आणि ज्या धारा मी त्यांना अगोदरच खूप दिवसापूर्वी कमिशनर साहेबांना लेटर दिलं होतं की अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे कलम लावून त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावे आणि आम्हाला न्याय मिळावा. आमचा मुलगा हा प्रशांत हा एकुलता एक मुलगा होता, खूप गुणी होता आणि तो सगळ्या घराचा तो पोशिंदा होता. आणि आता यांच्या चुकांमुळे आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. आमची पूर्ण बेचिराग झालं आहे. पूर्ण माझी मिसेस, माझी 2 मुली, मी सगळं आमचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, बेचिराग झालं आहे. तरी ह्या लोकांना कसलीही दयामाया नाही आहे आणि पोलीस आणि त्या लोकांना अद्यापपर्यंत अटक होत नाही. हे अजून जास्त दुःख होतं आहे. आणि जी होळी त्यांनी खेळलेली आमच्या मुलाच्या रक्तासोबत ती खूप वेदनादायी आहे. आणि ती आमच्या मुलाची होळी तर जळालीच आणि त्याच्या होळीसोबत आम्ही अजून जळत आहोत की आमच्या मुलाला आम्हाला न्याय का मिळत नाही आणि त्यांचे मारेकरी अजून रस्त्यावर कसे काय फिरतायत. हे लोकशाहीला खूप मोठा कलंक वाटतो. मला खूप 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 वाईट वाटतं. माणुसकी नावाची चीज आहे नाही. बाबासाहेबांनी सर्वांना समान न्याय, समान हक्क दिलेला आहे, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारे पालन होताना दिसत नाही आहे. आणि जे आतापर्यंत मी ऐकलं होतं की गरिबावरती अन्याय होतो आणि पोलीस लोक मोठ्या लोकांना ते हे करतात, तशा प्रकारे आता मी अनुभवतो आहे. खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं. तरी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की मला न्याय मिळवण्यासाठी मला योगदान द्या, सहकार्य करा. आणि मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मला जर लवकर न्याय नाही मिळाला तर मी इथंच आत्महत्या करेल. मला पुढचं पाऊल हेच आहे. कारण आता आम्ही असे बी संपलेलो आहे आणि तसे बी संपलेलो आहे. आम्हाला काही तिला कोण फायदाच नाही. आमच्या मुलाला त्यांनी मर्डर केलेलं आहे. त्यांनी वाचवलं असतं पण त्यांच्या आगामध्ये गाड्या घालवले. आमचं जीव तळमळतोय, खूप तळमळतोय आणि या लोकांना आमची काही दयामाया होत नाही. आम्ही खूप तळमळतोय. न्याय पाहिजे, न्याय पोलीस आमच्या घरी आले आणि मुलाला कुठे भेटलं नाही, काय नाही. आणि मुलगा पडतो यातून मुलांनी मुलाची हत्या केलेली आहे.